या ठिकाणी सर्वांना नमस्कार। एक अत्यंत महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंबंधी आहे। आज 2 सप्टेंबर 2024ला हा महत्त्वपूर्ण GR या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा प्रसिद्ध झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिनांक 2 सप्टेंबर 2024चा हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये प्रस्तावना थोडक्यात सांगितलेली आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय 3/7/2024 मधील परिशिष्ट ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच या ठिकाणी जुलै महिन्यापासून दर महिन्याला 1500 रुपयाची जो निधी आहे तो या ठिकाणी महिलेच्या DBT द्वारे बँक खात्यामध्ये दिला जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदवण्याबाबत कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31 ऑगस्ट 2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे 31 ऑगस्ट 2024 नंतर देखील आपल्याला या ठिकाणी काय करता येणार आहे, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। शासन निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। म्हणजेच शासन निर्णय असा झालेला आहे की सप्टेंबरमध्ये देखील म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत आपण या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी काय करू शकतो, अर्ज करू शकतो, असा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। म्हणजेच जुलै महिन्यापासून या ठिकाणी महिलेच्या जे बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे। बऱ्याचशा महिलांच्या अकाउंटला 3-3 हजार देखील आलेले आहेत। परंतु जर ज्यांची काही नोंदणी बाकी आहे त्या महिलांसाठी सप्टेंबरमध्ये देखील मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे 4,500 रुपये त्या महिलेच्या बँक अकाउंटला या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजे अत्यंत महत्त्वाची ही अपडेट या ठिकाणी आहे। महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे तो GR 2 सप्टेंबरला प्रसिद्ध झालेला आहे। त्याच्यामुळे आपण 30 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी महिलांचा, ज्या महिला बाकी असतील, ज्या महिलांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा GR या ठिकाणी आलेला आहे। ज्या महिला वंचित आहेत त्या वंचित महिलांनी नक्कीच या योजनेचा या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे। 30 सप्टेंबर 2024 पर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची जे फॉर्म भरण्याची मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे। सप्टेंबर महिना या ठिकाणी आपल्यासाठी आहे। सर्वांनी ही जी योजना आहे त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। अशा पद्धतीची ही अपडेट आणि हा GR या ठिकाणी आपण पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।